सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हा बँक बुडवून टाकली। नाशिक जिल्हा बँकेवरून भुजबळांनी आता हल्लाबोल केलाय। बँकेबाबत भुजबळांचा गैरसमज झाला असा पलटवार कोकाटे यांनी केला। सर्वपक्षीय नेत्यांनी बँक बुडवली नाही असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं। चुकीची कर्ज वाटल्यानं बँक बुडाली असं कोकाटे म्हणाले। नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे ही एकेकाळी महाराष्ट्रातली नव्हे हिंदुस्थान मधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा, देशामध्ये दुसरा क्रमांक। पण आमचे तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळे सगळ्या पक्षाच्या जे सो-कॉल्ड नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ही बँक बुडवून टाकली। नाही, निवडणुका घेऊ नये या मताचा मी सुद्धा आहे। निवडणुका ह्या बँकेला परवडणाऱ्या नाही आहेत, नंबर 1। नंबर 2, सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत। भुजबळांचा कुठेतरी गैरसमज केलेला दिसतोय। असं काही झालेलं नाही। कुठल्याही राजकीय पुढाऱ्याकडे बँकेचं कर्ज येणं नाही, बँक त्यांनी बुडवली असं म्हणता येणार नाही। काही गोष्टीमध्ये चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे। तेवढ्या एका गोष्टीमुळे कर्ज वसूल न झाल्यामुळे बँक अडचणीत आलेली आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा राजकीय वशिला न ठेवता बँक सुरळीत चालावी यासाठी प्रशासक राहावा ही माझी पण धारणा आहे।